వెల్కమ్ టు మనడా ఎంబ్రాయిడరీ. ఈరోజు ఒక స్పెషల్ వీడియోతో మీ ముందుకు వచ్చాము. ఎవరైతే మహిళా అభ్యుదయం కోసం అంటే ఉమెన్ ఎంపవర్మెంట్ కోసం పనిచేస్తున్నారో, కృషి చేస్తున్నారో వాళ్ళ కోసమే ఈ వీడియో. రీసెంట్గా మేము మహారాష్ట్రలోని ధారాసివ్ డిస్ట్రిక్ట్ నల్దుర్గ ప్రాంతంలో జ్యోతి పవర్ అనే మేడంకి మిషన్ ఇవ్వడం జరిగింది. అందులో స్పెషల్ ఏముందనుకుంటున్నారా? ఆవిడ ఆ ప్రాంతంలో పేద మధ్యతరగతి మహిళలకు స్టిచ్చింగ్, హ్యాండ్ ఎంబ్రాయిడరీ, హ్యాండ్ పెయింటింగ్ వంటి వాటిలో ట్రైనింగ్ ఇచ్చి వాళ్ళకి ఉపాధి అవకాశాలు కల్పిస్తున్నారు. ఆ మేడం గారు వాటితో పాటు కంప్యూటర్ ఎంబ్రాయిడరీ మిషన్స్ ట్రైనింగ్ ఇవ్వాలనే ఉద్దేశంతో చాలా మంది కంపెనీలతో మాట్లాడటం జరిగింది. వాళ్ళ నుంచి సరైన రెస్పాన్స్ రాకపోవడంతో ఆన్లైన్లో సెర్చ్ చేస్తూ మనతో కూడా మాట్లాడటం జరిగింది. ఆవిడ చేసే మంచి పనులు మాతో చెప్పిన తర్వాత మా ఎండి మనోజ్ కుమార్ గారు మహిళల కోసం ఆవిడ చేస్తున్న కృషికి సపోర్ట్ చేయాలనే ఉద్దేశంతో వ్యాపార కోణంలో కాకుండా ఆవిడ వలన ఆ ప్రాంతంలో చాలా మందికి ఉపాధి కలుగుతుందన్న మంచి ఉద్దేశంతో మన కంపెనీ నుంచి తక్కువ ప్రైస్కి మిషన్ ఇచ్చి సపోర్ట్ చేశారు. మేము ఆవిడకి ఇచ్చిన సపోర్ట్కి ఆవిడ చాలా సంతోషించారు. మిషన్ డెలివరీ అయిన తర్వాత మిషన్ ఓపెనింగ్ సందర్భంగా ఆ గ్రామ పెద్దలతో పాటు మా మనడా టీంని కూడా ఇన్వైట్ చేసి వాళ్ళ సంతోషాన్ని మనతో పంచుకోవడం జరిగింది. తర్వాత మనల్ని సత్కరించి గౌరవించడం జరిగింది. ఆ వీడియో మీకోసం చూడండి. मैं मनोज कुमार, मनड़ा एम्ब्रॉयडरी मैनेजिंग डायरेक्टर एंड फाउंडर। मैं अभी तक हम लोगों ने बहुत लोगों को मशीन सेल किया। अब फर्स्ट टाइम हम लोग यहाँ आप लोगों के विलेज में नलदुर्ग में मशीन दे रहे हैं। प्रिया मैडम हमको फ़ोन करके बोला हमको यहाँ पे मशीन देना है। और एक अपना NGO है, अपना एक NGO है और मैडम बहुत सारी लेडीज़ों को हेल्प करती हैं और हम लोगों को भी उनके साथ जुड़ना चाहिए। तो मैंने मैं आप ऑलरेडी उधर देखे हो, जाने हो, मैं तो नहीं जानता हूँ, आप लोग देख लो उधर। फिर मैडम ने रिक्वेस्ट किया कि आप लोग पूरा टीम के साथ आइए, तो आज हम मैडम के कार्यक्रम में आज आए हैं और बहुत अच्छा लगा मिल के आप लोगों से। सब लोगों को बहुत बहुत थैंक यू। आप लोग इतना अच्छा से हम लोगों को देख रहे हैं, वेरी वेरी थैंक यू। सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव प्रिया पवार आहे. मी राहणार प्रॉपर आहे लातूरची, पण राहते हैदराबादला. ज्योतिताईची भेट मला फक्त 1 आठवड्या अगोदर झालेली होती. जस्ट माझं काम आहे, मी कंपनीचे सेल्स मॅनेजर आहे. जस्ट माझं कॉल करता करता सहज त्यांना कॉल केला. त्यांनी मला सगळं तुमच्या गावाची वगैरे माहिती दिली. मग मी आमच्याकडे मशीन आहे, त्यांनी काय काय रिक्वायरमेंट केली होती त्याच्याबद्दल सांगितलं. पण एवढं वाटलं नव्हतं की 1 आठवड्यामध्ये हे मैत्री इथपर्यंत तर येईल की आम्हाला तुमच्या गावाला यावं लागलं. आणि आमची पहिली भेट आहे की आम्ही कोणाच्या घरी आलो. आजपासून तर आम्ही 200 मशीनी क्रॉस केल्या. प्रत्येक कस्टमर आम्हाला इन्व्हाइट करतो, पण सगळी जबाबदारी सोडून प्रत्येक ठिकाणी जाणं होत नाही आहे. पण त्यांनी माहिती नाही आहे नातं आहे का, कोणी ह्या जन्माचं आहे का गेलेल्या जन्माचं आहे, काही सांगता येत नाही आहे. पण त्यांच्याबद्दल आम्हाला इकडे यावं लागलं. आणि त्यांचा डाऊट एक होता की मॅडम तुम्ही मशीन कसं देणार आम्हाला. मी म्हणलं माणूस की जवळपर जिवंत आहे तवरपर्यंत नातं आहे. मशीन त्यांना UG पस्तर भरोसा नव्हता की प्रियाने खरं मशीन पाठवली आहे.
आणि आम्ही सगळे तुमचं अभिनंदन करतात आणि धन्यवाद करतात की आम्हाला हैदराबादनं इथपासर बोलवलं. शेवटी महाराष्ट्राला यावं लागलं. आणि सगळ्याचा आणि एकदा अभिनंदन पण करते. आणि प्रत्येक महिलांना असं समजू नका की आपण फक्त गृहिणी आहे. घरचं काम काही सोपं राहत नाहीये. घरी पण भरपूर कामं असतात. जे निगेटिव्हिटी आहे ते डोक्यातून काढून टाका आणि त्यांच्या मागं मागं चला. कुठं ना कुठं आपल्याला पण लक्ष भेटेल. फक्त असं समजू नका की आपलं घर काम एवढंच आहे. त्यांच्याकडे या, क्लासेस घ्या. ह्या मशिनीबद्दल तुम्हाला ब्लाऊजच नाही आहे. ह्या मशिनीवर तुम्ही सॅरी वर्क, ब्लाऊज वर्क आणि आपण प्रत्येक टी शर्टवर वर्क, जसं आपल्या शाळेचे वगैरे नावं वगैरे असते, तर हे सगळं तुम्ही करू शकतात. फक्त हे मशीन ब्लाऊजसाठी नाही आहे, आपल्याला पुढे जायचं एक साधन आहे. त्याबद्दल त्यांच्या मान्य चला, त्यांनी पण ट्रेनिंग देतील आणि भरपूर काही शिकायला भेटेल. शिक्षण कसं संपत नाहीये तसं आपलं काम संपत नाहीये, म्हणून त्यांच्यासोबत सहभागी व्हा. आणि मला पण काही भरपूर शिकायला भेटलं. मी कंपनीचं सेल्स मॅनेजर आहे, पण मला ज्ञान त्यांच्याकडून अर्धा भेटलं आहे. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ येथे जमलेल्या माझ्या भगिनींनो आणि मान्यवरांनो, मला तुमचं खूप खूप अभिमान वाटते. कारण का मी एकदम छोटीशी आहे. आता तरी कुठं मी पाऊल उचलते, कारण का तुमच्या आशीर्वादानेच माझे पाऊल उचललेत असं मला वाटतंय. मी एक छोटीशी विद्यार्थीच होती आणि आज पहिलीपासून म्हणजे 5वी पासून सुभद्राताई बलभीमराव मुळे यांच्या वसतिगृहामध्ये राहून मी माझी पूर्ण 10वी केली. आणि आज इथूनही मला बहीणचा खूप सपोर्ट आहे, कारण का त्यांचे मार्गदर्शन आहेत म्हणून आम्ही पुढे आहात. तसंच मी त्यांच्याही मार्गदर्शनातून काही काही जसं शिक्षण शिकतेत ना, तसं मी एक माझा छंद म्हणून फॅशन डिझायनर व आरी वर्क हा छंद मी निवडला. त्यात 1 वर्षाचा ITI झाला आणि 4 वर्षाचा डिप्लोमा झाला. त्यात मी हे छंद निवडत पुढे गेले आणि माझ्या मनात असं एक प्रश्न उदाहरण तयार झालं. जसं मी आज घडले तसं काही महिला गरीब असतात, काही महिला कशा असतात, काही महिला अबला असतात. म्हणजे त्या महिलांचं सगळं थोडंसं मी लक्षात घेऊन विचार केलं की ह्या महिलांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे. कारण का ह्या महिलांना जर मी आज सोबत घेऊन चालले, त्यांचाही कुठंतरी घर बसेल आणि 10-20 रुपयाचं जरी त्यांना रोजचं जरी 100 रुपयाचं काम मिळाला तरी महिन्याला 3000 रुपये त्या महिलांना मिळते. ज्या महिलांना काम नाही, ज्या महिला बेरोजगार आहेत, त्यांना रोजगारच नाही, त्या महिलांना मी आजपर्यंत रोजगार देत आले आणि इथून पुढेही मी त्यांना रोजगार देते. खरं तर मला अभिमान वाटते. मशीनवाले गोल्ड म्हणजे प्रियाची माझी 8 दिवसात सांगितल्यासारखी खरीच ओळख आहे. त्यांनी एक माझ्या स्वामीसारखी धावून आल्या. ह्या मशीनला मी 1 रुपयाही दिलेलं नाही. ही मशीन आहे 5 लाखाची आणि अजून एक आहे युनिट म्हणून भेटणारा, त्याचा आहे 1.5 लाख रुपये. म्हणजे अशी मशीन आहे आपल्याला 7 लाखाची. त्यातला 1 रुपयाही न देता त्या मिशनला मला इथपर्यंत पाठवले. फक्त मी डिलिव्हरी 10,000 रुपये दिलेली आहे त्यांना. कारण का अगोदर मी मिशन पुण्याला बुकिंग केलेली होती. मग तिथल्या सरांचा मला कॉल आला, तर म्हणला की मॅडम आमच्याकडे अजून 3 महिने तुम्हाला मशीन भेटणार नाही आणि ऑलरेडी त्या सरांना मी 3 लाख रुपये देऊन ठेवलेले आहेत. अजूनही मी वापस घेतलेले नाही. फक्त त्यांनी सांगितले मला सरांनी की मॅडम तुम्हाला आम्ही रिटर्न करू. रिटर्न नाही झाले तरी तुम्हाला मिशन देऊ. मग मी त्यांना सांगितलं सर मला पैसे रिटर्न करा, मी कुठूनही उपलब्ध. तसंच देवतानी मला म्हणजे समर्थाने एक प्रश्न सांगितल्यासारखं प्रियाचा फोन आला अचानक आणि तिनं म्हणली मॅडम माझ्याकडे मिशन उपलब्ध आहे. मग मला एक धक्का बसला होता, कारण का आपले पैसे गेलेले आहेत, परत मिळतात का नाही. आणि हिनंही मला असंच करेल, ही खरी एक गोष्ट आहे बरं का. पण तिनं काय म्हणली ठीक आहे म्हणली तुम्ही मला पैसा नका देऊ, 10,000 द्या फक्त. 10,000 देताना मी 3दा विचार केला म्हणजे देऊ का नको, कारण का इकडे मी अगोदरच फसले. परत हिनं पण अंजान मी पण अंजान, देती का नाही मलाही माहिती नव्हतं. खरी घटना आहे ते मी सांगते. पण तरी पण तिनं काय केली, 10,000 मध्ये मला 5 लाखाची मिशन इथपर्यंत आणून दिले. मी त्यांची खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि अजून त्यांनी मला 2 महिन्याची साईड द्या मॅडम म्हणली, 2 महिन्यानंतर द्या तुम्ही पैसा. असंही काय पैशाची गडबड नाही. असेही माणसं जगामध्ये पाहिजे मला. कारण का एखाद्या गरीबाच्या परिस्थितीला ओळखणारे, त्यांना जाणीव करून देणारे आणि कसं आहे महिला पुढं कसं जावं ह्यांना सपोर्ट करणारे असे माणसं मला पाहिजेत. म्हणून मी आज त्यांचं मी आभारी आहे मनापासून आणि माझ्या फॅमिलीपासून. आणि ह्या महिलांना मला उद्योग घडवायला
करायचं आहे. आजपर्यंत आम्ही काय केला, कच्चा मटेरियल आणला आणि पक्का करून आम्ही कंपनीला बाहेर पार्सल केला. आणि ह्या मिशन मधून आता त्या महिलांना मी हातावर घडवण्याला सांगत होते. हातावर एक ब्लाऊज घडवायला 8 दिवस तो 4 दिवस लागतो. आज आपण ही मिशन कशासाठी उपलब्ध केले, माझ्या नळदुर्ग शहरामधल्या महिला बेरोजगार राहू नये, प्रत्येकाला रोजगार मिळावं, कुठंतरी त्याने पुढे जावावं, याच्यासाठी ही मिशन मी उपलब्ध केले. अजूनही माझी विनंती आहे, मला फीस नाही दिलं तरी चालेल, पण माझ्याकडे येऊन अगोदर हे शिका आणि आपापले घर सांभाळा आणि आपण पुढे जायचा प्रयत्न करा. माझं तर कर्तव्य आहे, तुम्हाला हमेशा मी शिकवत राहील. हा सगळ्यांचा आवडता छंद आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक सांगायचंय, धन्या फणी माझ्या एक कॉलवर इथंपर्यंत आले, त्यांचे मी मनापासून आभारी आहे. आणि बाई पण माझ्या शब्दावर इथंपर्यंत आले, त्यांचेही मी मनापासून आभारी आहे. आणि इनू कंपनीच्या मॅनेजरचंही मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आज एम्ब्रॉयडरी मशीन उद्घाटन समारंभासाठी भव्य दिव्य अशा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला आणि तो मान पल्लवीताई ज्योतिताईने मला दिल्याबद्दल मी सर्वप्रथम पहिल्यांदा मी त्यांचा आभारी मानतो. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ताईने सांगितल्याप्रमाणे की आल्यानंतर सांगितले की जिल्ह्यात पहिल्यांदा मशीन आहे आणि ते नळदुर्गमध्ये आहे. आपल्या नळदुर्गकरांचं एक भाग्य समजतो की एक महिलांसाठी शिकायला काहीतरी भेटतंय. आणि त्यांचं ताईचं बघितलं की फीससुद्धा देऊ नका, म्हणजे इतकं मन मोठं आहे. मशीन त्यांच्या एक क्रेडिटवर आले आहे तरीसुद्धा त्यांनी न हे करता महिला कसं सक्षम होतील, फक्त त्यांचा एकच उद्देश आहे, महिला सक्षम व्हावं. मला फीस देऊ नका, पण तुम्ही तुमच्या पायावर स्वावलंबाने एक उभा राहा. त्यांचं खूप मोठं उद्देश आहे त्या पाठीमागं की फीस देऊ नका, पण तुम्ही येऊन शिका. त्यांचे मी भरपूर म्हणजे या अगोदर पण मला कार्यक्रमाला बोलवते, मला येणं झालं नाही. त्यांचं कायम बघतो सामाजिक काम आणि महिलांना रोजगार द्यायचं एक उद्देश आहे त्यांचं. आणि ह्या नवीन त्यांच्या बिझनेससाठी आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाची पण शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कंपनी मनडा एम्ब्रॉयडरी सोल्युशन, तसेच ह्या कंपनीचा ब्रँड आहे युनिक गोल्ड. मी देशमुख सरांना विनंती करतो, कृपया आपण मनोज कुमार सर यांचं स्वागत करावं. मनडा एम्ब्रॉयडरी सोल्युशनचे ते ओनर आहेत. युनिक गोल्ड हा त्यांचा ब्रँड आहे. धन्यवाद. या कंपनीचे मॅनेजर कृष्णाजी सर यांचं स्वागत. या संस्थेचे धन्यवाद. या ज्योती पवार मॅडम यांना विनंती करतो की आपण प्रिया पवार मॅडमचं स्वागत करावं. धन्यवाद. या कंपनीमध्ये अकाउंट विभागाचं प्रमुख काम करणारे नितीन कुमार सर यांचं स्वागत. या संस्थेचे सदस्य प्रकाश जाधव यांना विनंती करतो आपण सरांचं स्वागत करावं. చూశారు కదా వాళ్ళు ఎంత హ్యాపీగా ఉన్నారో. మనలో చాలా మందికి ఇది ఒక సాధారణ ఎంబ్రాయిడరీ మిషన్, కానీ జ్యోతి పవర్ లాంటి వాళ్ళకి మాత్రం ఇది ఒక సాధనం, ఉపాధి ఇంధనం. ఇలా ఎవరైనా సరే మహిళల అభివృద్ధి కోసం కష్టపడే వాళ్ళకి మన ఎంబ్రాయిడరీ కూడా సపోర్ట్గా ఉంటుంది. ఈ వీడియో మీకు నచ్చినట్లయితే
లైక్ చేయండి, షేర్ చేయండి, మన ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేయండి. థ్యాంక్ యూ ఫర్ వాచింగ్. నేను మీ కృష్ణ.